If a dimagnetic liquid is filled in U-tube and one arm of U-tube is placed in an external magnetic field with the meniscus in a line with the field, then the level of liquid in that arm will be. तर क्वेश्चन 2024 आलेला होता. ए ऑप्शन आहे राईज, बी ऑप्शन आहे फॉल, सी ऑप्शन आहे रिमेन ॲज इट इज आणि डी ऑप्शन आहे ऑसोलेट स्लोली. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर त्याच्यावरती आपण डिस्कस करूया. आता डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलेलं आहे. व्हॉट इज डायमॅग्नेटिक मटेरियल किंवा सबस्टन्स? तर असं सबस्टन्स जे मॅग्नेटला काय करतं, विकली रिपेल करतं, त्यामुळे या सबस्टन्सला काय म्हटलं जातं, डायमॅग्नेटिक. ओके, मग आता सर्वात पहिले ते त्याची डेफिनेशन घेऊन टाकू. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, द substances which are weakly repelled by a magnet, it's called diamagnetic substance. आता वीक रिपल्शन आहे. ओके, वीक रिपल्शन आहे म्हणून त्या ठिकाणी जी लेवल असणार आहे यूट्यूबमध्ये, तर त्याची जी लेवल आहे ती कमी होणार आहे. ओके, कमी होणार आहे म्हणजेच काय होणार आहे, फॉल होणार आहे. ठीक आहे, मग ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. इट्स कॉल्ड डायमॅग्नेटिक सबस्टन्स. Therefore, level of liquid in that arm false. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल.